हा फ्रूट कस्टर्ड दिसायला किती सुंदर आहे, तेवढाच तो खायला सुद्धा भारी आहे. चला तर मग आज आपण बनवणार आहोत फ्रूट कस्टर्ड. हा फ्रूट कस्टर्ड कशा प्रकारे बनवायचा, किती प्रमाण घ्यायचं, तर त्यासाठी व्हिडिओ पूर्णपणे बघा. तर इथे मी 1 लिटर दूध घेतले आहे. पॅकेटचे दूध वापरले, तुम्ही डेअरीचं दूध वापरलं तरी चालेल. आणि कढईमध्ये आपण हे दूध अगोदर काढून घेऊया. तर डेअरीचं दूध वापरलं ना थोडंसं पातळसर होईल, त्याच्यामुळे पॅकेटचं दूध वापरलं तर फ्रूट कस्टर्ड थोडंसं घट्टसर होईल. तर ह्या दुधातील मी 1 वाटी दूध साईडला काढून घेते. हे दूध पूर्णपणे कच्चं आहे, याला तापवायची गरज नाही. या दुधामध्ये आपण फ्रूट कस्टर्ड पावडर मिक्स करणार आहोत, त्यामुळे 1 वाटी कच्चं दूध बाजूला ठेवलं आणि बाकीचे दूध गरम होण्यासाठी ठेवूया. तर मी इथे पसरट भांडं ठेवलं, म्हणजे कढई ठेवली. यामध्ये काय होतं, लवकर दूध तापतं आणि गॅस आपला सुद्धा लवकर वाचतो आणि वेळ पण वाचतो. तर आपण दूध तापत असं याला मधमध असं हलवून घेऊया. दूध एकदा तापलं की दुधावरची साय येते आणि पुन्हा एकदा आपण याला मिक्स करूया आणि गॅस कमी करूया. तोपर्यंत तिथे मी फ्रूट कस्टर्ड पावडर घेतली आहे, याचा व्हॅनिला फ्लेवर आहे. ही पावडर आपण 3 चमचे या दुधामध्ये मिक्स करायची. हे दूध आपण थंड दूध घेतलं होतं. जर तुम्ही गरम केलेले दूध घेणार असाल तर दूध गरम करून व्यवस्थित थंड केलेलं दूध घ्या. गरम दुधामध्ये हे कस्टर्ड पावडर फ्रूट मिक्स नसते करायची, कारण की ते लवकर दाटसर होतं आणि त्याच्या गुठळ्या पण होतात. आता मी कच्च्या दुधामध्ये याला व्यवस्थित मिक्स करून घेते आणि याच्या पूर्णपणे गुठळ्या फोडून घेते. आता आपल्या कढईचा गॅस कमी करणार आहोत आणि त्यामध्ये हे मिश्रण आपण टाकून देणार आहोत. लक्षात ठेवा, टाकताना थोडं टाकायचे आणि लगेच चमच्याने हलवायचे, नाही तर काय होईल, याला पटकन खाली असा याचा गोळा तयार होतो. आणि हळूहळू टाकायचे आणि याला हळूहळू परत एकदा मिक्स करून घ्यायचं. तर फ्रूट कस्टर्ड बनवताना थोडे स्टेप्स असतात, त्या फॉलो करायच्या. काही टिप्स फॉलो केल्यानंतर तुमचं परफेक्ट बनतं. दूध गरम झाल्यानंतर आपण लगेच याच्यामध्ये 1 वाटी साखर टाकणार आहोत आणि याला आपण विस्करने व्यवस्थित मिक्स करून घेऊया. जोपर्यंत साखर पलगत नाही तोपर्यंत आपण हा गॅस कमीच ठेवणार आहोत आणि याला कमीत कमी 3 ते 4 मिनिट याला कमी गॅसवरती शिजून ठेवूया. गॅस हा कमीच ठेवायचा, फास्ट गॅस ठेवायचा नाही, नाहीतर त्याला खालून ते चिटकून जाईल. तर विस्करने याला व्यवस्थित एकदा मिक्स करून घेऊया 2दा-3दा. आणि बघू शकता आता हे प्रमाण जवळजवळ घट्ट होण्यासाठी सुरुवात झाली आहे. याला 4 मिनिटं पूर्णपणे शिजून ठेवलं आणि हे चांगल्यापैकी घट्ट झालं आहे. आता आपल्याला याला काय करायचं, थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. हे एकदम थंड झाल्यानंतर अजून याचा घट्टपणा येईल याला. तर मी गॅस बंद करते आणि याला नॉर्मल टेम्परेचर एवढं थंड होऊन दिलं. 10 मिनिटानंतर आपण याला काचेच्या बाउलमध्ये काढून घेऊया. हे आपल्याला आता फ्रीजमध्ये ठेवायचं आहे सेट होण्यासाठी. आणि तुम्ही काचेच्या बाउलमध्ये काढा, काचेचा बाउल नसेल तर स्टीलमध्ये ठेवा आणि शक्यतो प्लास्टिक टाळा. तर फ्रीजमध्ये इथे जवळजवळ 2 ते 3 तास मी सेट होण्यासाठी ठेवलं आहे. फ्रूट कस्टर्डसाठी लागणार महत्त्वाचे म्हणजे फळं. हे फळं मी घेतले आहे, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे फळं बदलले तरी चालतील. या फळांना अगोदर आपण स्वच्छ धुवून घेऊया. केळी, डाळिंब यांना धुवायची गरज नाही, पण ॲपल, द्राक्ष आहेत ना, यावरती केमिकल असतात, त्याच्यामुळे आपल्याला याला धुवून घ्यायचे आहे. तर मी आता 1 पाण्याने धुवून घेतले. त्यानंतर दुसऱ्या पाण्यामध्ये याला पाणी टाकून अर्धा चमचा मीठ टाकला आणि याला जवळजवळ 8 तास मी भिजत ठेवणार आहे. भिजत ठेवल्या काय होतं, याच्यावरती जी रसायने आहेत लागलेली, धूळ वगैरे आहेत, ही पूर्णपणे निघून जाते. ॲपल आणि द्राक्षे सालीसकट खायचे असतात, त्याच्यामुळे आपल्याला धुवून घ्यायचं चांगलं व्यवस्थित. आणि 8 तासानंतर इथे मी हे फळं साईडला काढून घेतले आणि यांना आपण आता स्वच्छ कपड्याने चांगले व्यवस्थित साफ करून घेऊया. पूर्णपणे ड्राय करायचे आहे यांना पुसून, नाहीतर थोडेफार ओला असले किंवा थोडा पाण्याचा अंश असला तर आपल्याला फ्रूट कस्टर्ड हे आपलं पातळ होईल. आता आपण याला द्राक्षांना सुद्धा एकदम चांगलं कोरडं करून घ्यायचं. तुम्ही तुमच्या आवडीनुसार फळं घेतले तरी चालेल, जसे की चिक्कू, स्ट्रॉबेरी, जसे मुलांना आवडत असेल तसं आपण फळं घेऊ शकता. आता हे फळं घेतल्यानंतर आपण याला बारीक बारीक कट करून घेऊया. तुम्ही तुमच्या आवडीनुसार शेप
कमी जास्त छोटा मोठा असा शेपनुसार कट करून घ्या. इथे मी द्राक्ष कट करून घेतले. त्यानंतर लगेच मी ॲपल, बनाना यांना सुद्धा कट करून घेणार आहे. तर फ्रेश फळं असलीत ना तर खायला खूप छान लागतं. फ्रूट कस्टर्ड केले ना ते ताजे ताजे खायला खूप भारी लागतं. म्हणजे आता केल्यानंतर त्याच्यामध्ये आपण ताजे ताजे फळं टाकून खाल्लेत ना तर फळामधला क्रंचीपणा हा असतो आणि तो आपल्याला खायला खूप टेस्टी लागतो. त्याचप्रमाणे तुम्हाला जेवढं फ्रूट कस्टर्ड खायला लागतं, म्हणजे तुम्हाला समजा 2च पाऊल खायचे आहेत तर त्याच्यामध्ये आपण 2 थोडेसे सगळे फ्रूट टाकून इन्स्टंट खायचं. आणि तुम्हाला जर ते स्टोरेज करून सपोज थोड्या वेळाने खायचं आहे किंवा उद्या खायचं आहे तर तुम्ही तुमच्या वेळेनुसार त्याला स्टोरेज केल्यानंतर त्याच्यामध्ये फ्रूट कट करून टाकायचे आणि तेव्हा खायचे. तुम्ही जेवढा टाईम याला स्टोअर करू शकता 2 ते 3 दिवसापर्यंत हे आरामात टिकतं. फक्त त्यामध्ये फ्रूट्स मिक्स नाही करायचे, म्हणजे काय होईल नंतर फ्रूट्स पाणी सोडतं आणि फ्रूटची टेस्ट कमी लागते. बघा इथे मी 3 तासानंतर फ्रीजमधून काढलं आहे. बऱ्यापैकी म्हणजे खूपच चांगल्यापैकी हे घट्ट झालं आहे. तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता किती छानपैकी हे घट्ट जर झालं आहे. आणि यामध्ये आता आपण फ्रूट्स टाकूया. तर तुम्ही तुमच्या पद्धतीने फ्रूट टाका. तुम्हाला जसे लागेल तसे फ्रूट टाकायचे आणि मुलांना सर्व करायचे. अशी रेसिपी बनवायला खूप म्हणजे खूप सिंपल आहे. फक्त यासाठी थोडा वेळ द्यावा लागतो आणि वेळेमध्ये किंवा याच्या प्रमाणामध्ये केलीत ना तर एकदम परफेक्ट अशी बनते. तर अशी ही रेसिपी आजची तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. त्यासोबत व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सगळ्यात महत्त्वाचे, मी यापुढे कोणती रेसिपी करू नक्की कमेंट करून सांगा. आणि अशी रेसिपी खायला आणि बनवायला सुद्धा सोपी नक्की ट्राय करा. तोपर्यंत थँक्यू.